नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता रागिनीने व्हिडिओ कॉल पौर्णिमाला केलेला असतो आणि ती आपल्या हातामध्ये एक आता फुगा घेऊन बसलेली असते. तिने एक बलून घेतलेला असतो आणि एक टाचणी घेतलेली असते. पौर्णिमा म्हणत असते, आई अहो हे काय करताय तुम्ही? तुम्ही तो हातामध्ये फुगा आणि टाचणी का घेतली आहे? तेव्हा रागिनी म्हणत असते, पौर्णिमा अगं आज काय आहे सांग बरं. भूमी आणि आकाश यांचा सत्कार सोहळा आहे ना, पण त्यांचा सत्कार सोहळा हा कधीच होणार नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, कसं काय? सत्कार सोहळ्याची सगळी तयारी तर झाली आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते, नाही, हा फुगा म्हणजे त्यांचा सत्कार आहे, पण तिथे ती अपूर्वा आहे ना, ती अशी टाचणी आहे टाचणी आणि ती त्यांचा सत्कार सोहळा असा उद्ध्वस्त करून टाकेल मला पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई तेच तर व्हायला हवंय ना, त्यांचा कशासाठी सत्कार व्हायला हवाय? तेव्हा रागिनी म्हणते, की माझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यांचा सत्कार सोहळा हा काही पार पडणार नाही. आजचा त्यांचा सत्कार सोहळा हा कसा अपमान सोहळा होतो ना पौर्णिमा, ते बघच तू. पण मला ते सगळं माझ्या डोळ्याने बघायचं आहे. तेव्हा एकदा का सत्कार सोहळा सुरू झाला, की तो मला व्हिडिओ कॉल कर. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही नको, उगाच रिस्क कशाला. तेव्हा रागिनी म्हणते, एकदा सांगितलं ना, व्हिडिओ कॉल करायचा म्हणजे करायचा. रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ज्या सरांच्या हस्ते इथे आकाश आणि भूमी यांचा सत्कार होणार असतो, त्या आता मदाने सरसुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा त्यांचं छान पद्धतीने स्वागत केलं जातं. इथे आता बलदेव म्हणत असतो, की मदाने सर, तुम्ही इथे आमच्या विनंतीला मान देऊन आलात, त्यासाठी खरंच खूप थँक आणि त्याचबरोबर तुम्ही इथे आलात, तुमच्या पायाची धूळ आमच्या घराला लागली, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तेव्हा इथे मदाने सर म्हणत असतात, की अहो तुमच्या घरामध्ये इतका छान कार्यक्रम आयोजित केला आहे, मला तर इथे यायचंच होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, लगेचच इथे बलदेव आणि अथर्व त्यांचं काम करत असतात, तर मनू आणि त्याचबरोबर अपूर्वा हे त्यांचं काम करत असतात. सगळ्यांसाठी ज्यूस वगैरे घेऊन येतात आणि इथे पौर्णिमाने व्हिडिओ कॉल केलेला असतो रागिनीला आणि इथे आता भूमी आणि आकाश खाली येणार असतात. आलेले लोकंसुद्धा पौर्णिमा रागिनीला दाखवत असते. तेवढ्यात क्षितिजा म्हणते, की अरे माझे आई बाबा आले आणि आई बाबा आल्यानंतर पौर्णिमाच्या हाताला धक्का लागतो आणि तिचा फोन आता खाली पडतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खरं तर पौर्णिमा घाबरलेली असते. ती म्हणते, की अरे देवा, जर इथे माझा फोन इथे भूमिताईने बघितला तर तर खूप मोठा अनर्थ होईल. तिला कळेल की मी आईंजवळ बोलते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी फोन तसाच उचलते आणि पौर्णिमाला देते आणि म्हणते, सावकाश पौर्णिमा, अगं आता फोन तुटला असता ना तुझा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशभूमी खूपच आनंदी असतात, पण त्यांच्या आनंदावरती विरजण घालण्यासाठीच पौर्णिमाचा जन्म झालेला आहे आणि रागिनी पटवर्धनचा. तेव्हा इथे सूत्रसंचालन करण्यासाठी एक छान आता ताई उभे राहिलेल्या असतात आणि त्या इथे भूमी आणि आकाश महाजन यांचं स्वागत करत असतात. इथे आता छान अशी स्पीच देतात. त्याच्यामध्ये त्या आकाश महाजनचं भरभरून कौतुक करतात. ते म्हणत असतात, की महाजन इंडस्ट्री म्हणजे गारमेंट इंडस्ट्री, त्याचे CEO आणि ओनर हे आकाश महाजनच आहेत. त्यांनी आत्तापर्यंत आपल्या कामामुळे लोकांना खूपच जास्त प्रेरित केले. त्यांनी ठरवलं होतं, की अलिबागमध्येच आपल्या इथेच काहीतरी बिझनेस सुरू करायचा, असं त्यांच्या आधीच्या पिढीने ठरवलं होतं. पण तो बिझनेस अजून ग्रो करण्यामध्ये आकाश महाजन यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी आपल्या इथला गारमेंट्स हा आता परदेशामध्ये सुद्धा पाठवलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश महाजनने खूप मोठं नाव कमवलेच, पण त्याच्याबरोबरच त्यांची इथे सहचारिणी, त्यांची अर्धांगिनी म्हणजे भूमी महाजन यांनी सुद्धा वेळोवेळी त्यांना साथ दिली. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका बाईचा हात आहे, हे जे काही म्हटलं जातं, ते खरं इथे भूमी आकाश यांना अगदी उपयुक्त ठरतं. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होणार असतो आणि सत्कार झाल्यानंतर त्यांना इथे 2 शब्द बोलायला सांगणार असतात. थोडंसं भाषण दिल्यानंतर पत्रकार त्यांना प्रश्न विचारणार असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मदाणे सरांच्या हस्ते त्यांचा सत्कार सोहळा पार पाडलेला असतो. त्यांना छान इथे पुष्पगुच्छ वगैरे देऊन स्वागत केलं जातं.
तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशने कशा पद्धतीने बिझनेस मोठा केला आहे आणि अलिबागमध्ये राहणाऱ्या इथे युवा सगळ्या मुलांना इथेच रोजगार निर्माण केला आहे, म्हणजे आपल्या मुलांना इथे नोकरीसाठी स्थलांतर करायची गरज नाही आहे, असं इथे आकाश महाजन यांचं म्हणणं आहे. तेव्हा त्यांनी आपल्याच कंपनीमध्ये जास्तीत जास्त स्टाफ अलिबागमधलाच ठेवला आहे, हे त्यांनी आता सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता दोघांनी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, असं सुद्धा सांगितलेलं असतं. तर सगळेजण म्हणतात, की "भूमी आधी तू बोलायचं." आकाश म्हणतो, "भूमी जा, आधी तू बोल." तेव्हा भूमी म्हणते, "आकाश अरे तू बोल ना." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "नाही, आधी तू तुझे 2 शब्द मनोगत हे व्यक्त कर." तेव्हा इथे आता पौर्णिमा रागिणीला व्हिडिओ कॉल करून सगळं काही दाखवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, की "सगळ्यात आधी तुम्ही इथे आमच्या विनंतीला मान देऊन आलात, आमच्यासाठी आलात, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि आधी काही बोलायच्या आधी एक गृहिणी म्हणून माझं कर्तव्य बजावते. मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते, की तुमच्यासाठी ज्यूस आणि फराळ तयार आहे. ज्याला चहा हवा असेल, कॉफी हवी असेल तेही सांगा. तुम्हाला सगळं दिलं जाईल." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमीने सगळ्यांना इथे फराळ घेऊनच जायचा असा आग्रह केलेला असतो आणि मग ती म्हणते, की "आम्हाला तुम्ही इथे इतका मोठा पुरस्कार देऊन सन्मानित केलं, त्यासाठी मला खरंच खूप आनंद होतोय. आकाशने आतापर्यंत कमावलेलं नाव हे खूपच मोठं आहे. त्याच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि आमचं लग्न झालं हे मी स्वतःचं भाग्य समजते. त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेला इथे सगळ्यांची मदत करतच असतो. ही आमच्यासाठी खूपच छान आणि महत्त्वाची गोष्ट आहे. हे सगळं करून आम्हाला समाधान मिळतं." तेव्हा आता मी आकाशला विनंती करते, की त्याने आता त्याचं मनोगत व्यक्त करावं. मी आता थोडंच बोलते, कारण माझ्यापेक्षा चांगलं आकाश नक्कीच बोलेल. तेव्हा तुम्ही आता त्याचं मनोगत ऐका. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, की "तुम्ही इथे जमलात, आमच्यासाठी सगळेजण आलात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि खरं सांगायचं तर माझी खूप इच्छा होती, की इथेच आपण काहीतरी असा रोजगार निर्माण करावा, की आपल्या युवकांना अलिबाग सोडून दुसरीकडे जाण्याची गरज पडता कामा नये. आणि म्हणूनच माझी अशी एक अटच आहे, की आपल्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये अलिबागमधलेच लोकं आपल्याला हवे आहेत." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, की "आम्हाला तुम्ही सन्मानित केलंत, इतका मोठा पुरस्कार दिलात, त्यासाठी आम्ही सगळेजण तुमचे आभारी आहोत." तेव्हा इथे आता पौर्णिमाने व्हिडिओ कॉलमधून रागिणीला सगळं काही दाखवलेलं असतं. तेव्हा इथे आकाशने दिलेली स्पीच ही सुद्धा सगळ्यांना फार आवडते. हे श्रेय फक्त माझ्या एकट्याचं नाही आहे किंवा माझ्या बायकोचं नाही आहे. हे श्रेय माझ्या संपूर्ण कुटुंबाचं आहे. ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. तेव्हा प्रेक्षकांनो, तुम्ही आम्हाला इतके महत्त्वाचे समजलात, की आम्ही जे काही आत्तापर्यंत काम करत आलो आहे, लोकांची मदत करत आलो आहे, शाळा असू दे किंवा कॉलेजेस असू दे, तिथेसुद्धा आम्ही इथे मदत करत असतो. या गोष्टीची तुम्ही सगळ्यांनी आता खात्री करून घेतलीत आणि त्यासाठी आम्हाला इथे सन्मानित करायला आलात. त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच पुढेही काम करत राहू, लोकांची मदत करत राहू, असं आकाशने सांगितल्यानंतर इथे आता रागिनी म्हणत असते, की "मी आता असं काही होऊच देणार नाही." तेव्हा इथे पुरस्कार दिला म्हणून खूप आनंद झालाय ना? आता बघा थोड्याच वेळात हा पुरस्कार तुमच्याकडून काढून घेतला जाईल, असं प्रेक्षकांनो आता रागिनी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी हे दोघेजण आता फोटो काढायला आलेले असतात. तेव्हा भूमी आकाश म्हणतात, "तुम्ही पण या ना, तुम्ही पण या. आपण एकत्र फोटो काढूया." तर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश भूमी आपल्या कुटुंबासोबत फॅमिली फोटो काढतात. तेव्हा इथे सगळे म्हणत असतात, "नाही, नको, नको, तुम्ही दोघे काढा ना." भूमी म्हणते, "अजिबात नाही, या बरं, तुम्ही पण या ना, आपण एकत्र फोटो काढूया." तेव्हा प्रेक्षकांनो, फोटो वगैरे आता काढलेले असतात. आता इथे वेळ आलेली असते ती प्रश्न विचारण्याची. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण उभे राहिलेले असतात भूमी आकाश यांना प्रश्न विचारण्यासाठी. तेव्हा इथे एक मुलगी आता छान प्रश्न विचारते. ती म्हणते, की "तुम्हाला इथे अलिबाग भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला खरंच असं वाटतं का, की तुम्ही एकदम बेस्ट कपल आहात? पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या भावना काय आहेत?" तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "खरं सांगू का? आम्हाला इथे अलिबाग भूषण पुरस्काराने इथे सन्मानित केलं. त्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद झालाय
आणि आतापर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती मिळाल्यासारखं वाटतंय. आणि यापुढे सुद्धा समाजसेवेचं कार्य आतापर्यंत आमच्या आधीची पिढीसुद्धा करत आली आहे आणि आम्हीसुद्धा पुढे असंच करत राहू, असा आम्ही तुम्हाला विश्वास देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी आणि आकाश दोघेही छान पद्धतीने त्यांच्या प्रश्नाला उत्तरं वगैरे देत असतात. पण आता वेळ आलेली असते ती कटू सत्याची आणि कडू प्रश्नांची. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्या व्यक्तीला पैसे देण्यात आलेले असतात, तर इथे अपूर्वाने ज्यांना ज्यांना पैसे दिलेले असतात ते लोक इथे आता प्रश्न विचारायला लागतात. ते म्हणत असतात की पण तुम्हाला आता अलिबाग भूषण पुरस्कार हा जाहीर केला आहे, तो देण्यातसुद्धा आला आहे. पण तुम्हाला खरंच असं वाटतं का की हा पुरस्कार तुम्ही डिझर्व करता? तेव्हा आकाश म्हणतो, "एक मिनिट, असं का बोलताय तुम्ही? आम्ही डिझर्विंग आहोत म्हणून तर आम्हाला दिलाय ना." तेव्हा इथे मीडियावाले म्हणतात, "पण एक गोष्ट तुम्ही सांगा, नक्की तुमच्या घरामध्ये चाललंय तरी काय? 7 वर्षांपूर्वी रागिनी पटवर्धन पोलिसांच्या ताब्यातून निसटून गेल्या. त्यानंतर तो लंडनमध्ये गेलेला आहे असे काही पुरावे सादर करण्यात आले. पण ते पुरावे तर खोटे आहेत. तो कुणीतरी बनाव केला होता. ही गोष्ट आता लक्षात आली आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतं? रागिनी पटवर्धन लंडनला गेल्याच नाही आहेत आणि त्या भारतामध्ये इथेच आहेत, असा बनाव रचण्यात आला होता, बरोबर ना? हे सगळं तुम्हाला माहिती आहे का, आकाश महाजन आणि भूमी महाजन?" तेव्हा आकाश म्हणत असतो, "हे बघा, आम्ही अशा अफवांवरती विश्वास ठेवत नाही. जे समोर येतं, जे पडताळून बघितलं जातं, आम्ही त्याच गोष्टींवरती विश्वास ठेवतो." तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमाला आनंद झालेला असतो की सगळेजण त्यांना आता क्वेश्चन विचारत असतात. तेच बरोबर भूमी आणि आकाशचा चेहरा बघून पौर्णिमाला तर समाधान मिळत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश यांना आता असे प्रश्न विचारलेले असतात की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. रागिनी पटवर्धन यांना गायब करण्यामागे तुमचा काही हात आहे का? जो काही बनाव रचण्यात आलाय त्याच्यात तुमचा काही हात आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, "हे बघा, तुम्ही असं का बोलताय? आम्ही काही केलेलं नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो बनाव रचण्यात आलाय की रागिनी पटवर्धन खरोखर गेल्यात, आम्हाला काहीसुद्धा माहिती नाही आहे. त्यामुळे तुम्ही नको ते प्रश्न विचारू नका." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अजून विचारलं जातं की तुम्हाला इथे अलिबाग भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. तुम्ही खरंच डिझर्विंग आहात? कारण का तुमच्यावरती चौकशी बसलेली आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा, चौकशी बसली आहे किंवा आम्ही डिझर्विंग आहोत की नाही, हे तुम्ही ठरवू नका. आम्ही काय काय केले आत्तापर्यंत, आम्ही डिझर्विंग आहोत की नाही, हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मीडियावाले म्हणत असतात, "अहो मॅडम, पण तुमच्यावरती तर चौकशी बसली आहे ना, मग चौकशी बसल्यानंतर आदर्श इथे नवरा बायकोचा पुरस्कार घेणं तुम्हाला योग्य वाटतं का? इथे तुम्हाला पोलीस चौकशीसाठी सारखे आता बोलवत असतात. हे खरं नाही आहे का?" तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश म्हणत असतात, "हे बघा, हे सगळं खरं आहे, पण त्याच्यामध्ये किती तथ्य आहे ते सुद्धा तुम्ही पडताळून बघितलं पाहिजे." तेव्हा पत्रकार म्हणतात, "अहो मॅडम, तुमच्यावरती चौकशी बसली. रागिनी पटवर्धन गायब होण्यामागे तुमचा हात आहे, असा पोलिसांना संशय असताना सुद्धा आता काय गोष्टी पडताळून बघायच्या आहेत? जे काही पुरावे इथे दाखवले, ते सगळे पुरावे खोटे आहेत हे सुद्धा सिद्ध झाले ना." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की हे बघा, हा पुरस्कार आम्हाला देणं सर्वस्वी तुमच्या हातामध्ये होतं. आम्ही काही तुम्हाला जबरदस्ती केलेली नाही आहे. आणि तुम्ही जर म्हणत असतात की तुम्ही डिझर्विंग आहात का? तर हो, आम्ही डिझर्विंग आहोत. पण हा पुरस्कार तुम्हाला द्यायचा आहे की नाही, हे तुमचं आता तुम्ही ठरवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश भूमीला या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी अपूर्वाने सांगितलेलं असतं आणि मीडियासुद्धा त्याच पद्धतीने आता अटॅक करत बोलत असते. म्हणत असतात की हे सगळं तुम्ही मुद्दामून केलंत का? सांगा ना, रागिनी पटवर्धन ही रस्त्यातला काटा होती म्हणून तुम्ही काटा काढण्यासाठी हे सगळं केलंत? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की बरं झालं, आता या दोघांचं काही खरं नाही आहे. खूपच हौशेने हा पुरस्कार घेतला होता ना, त्याच हौशेने आता द्यावा लागणार आहे. तेव्हा इथे अपूर्वाला तर खूप आनंद होत असतो. तिच्या पोटामध्ये तर आनंदाने इथे उकळ्याच फुटलेल्या असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे एक माणूस म्हणत असतो, जो पत्रकारच आलेला असतो पैसे घेऊन. तो म्हणत असतो की तुम्ही स्वतःला डिझर्विंग समजता. हे जे काही चालू आहे ते सगळं तुम्ही केले असं वाटतं का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी यांना आता थोडंसं वाईटसुद्धा वाटलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे भूमी म्हणत असते, "हे बघा, हा पुरस्कार तुम्ही आम्हाला दिलाय. तुम्हाला जर तो नसेल द्यायचा तर तुम्ही नका देऊ. इतका मान सन्मान दिल्यानंतर निदान आमचा अपमान तरी करू नका."
तेव्हा इथे मदाने सर म्हणत असतात की माफ करा आम्हाला, पण हा पुरस्कार आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे दिलेली शाल आणि ट्रॉफी ही आता त्यांनी परत केलेली असते. तेव्हा इथे भूमी म्हणते की आम्ही निर्दोष आहोत हे मी लवकरात लवकर तुमच्या सगळ्यांच्या समोर सिद्ध करेन. कळलं तुम्हाला? असं भूमीने सांगितलेलं असतं.